वर्षा सांगते की इकडे आपल्यावरती कधीही आक्रमक होऊ शकतात हे लोक. चला तर बघूयात ती असं का सांगते. तर इकडे हे दोघं जण बेडरूम एरियामध्ये बसलेले असतात आणि डीपी सांगतो की काय मग कसं काय चाललंय बिग बॉसच्या घरातील आपलं वास्तव्य. त्यावर वर्षा सांगते आहे अनोखा आहे विश्व, अनोळखी आहे, रोज एक नवनवीन धडे शिकायला मिळतात. तेव्हा डीपी सांगतो जे धडे आपण आपल्या जीवनामध्ये कधी शिकलोच नाही असे धडे आपल्याला इथं मिळतात. त्यावर वर्षा सांगते आणि शिकणार पण नाही कारण आपल्या भोवती सगळे यस मॅन आहेत. तर डीपी सांगतो यस मॅन म्हणजे काय. तर वर्षा सांगते आपली मर्जी जपणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत आणि जी माणसं आपली मर्जी जपत नाहीयेत ती आपल्याला इन्सुलेट करतायत. म्हणजे एकमेकांमध्ये वायर गुंडाळलेली असते ना त्याला इन्सुलेट म्हणतात. आणि इथे आपण एक्सपोज्ड आहोत. त्यामुळे डीपी म्हणतो की इथे सगळ्या वायरा खुललेल्या आहेत. तर वर्षा सांगते त्यामुळे सिंह, लांडगे, कोल्हे, वाघ कधीही आपल्यावरती आक्रमक करू शकतात आणि आपली ढाल तरवार आपण स्वतः आहोत. आपल्याला इथे कसलीही सपोर्ट सिस्टीम नाहीये. तर डीपी सांगतो एक मात्र आहे की बिग बॉसच्या बोलण्यात सातत्याने येतं की हा खेळ मानवी भावनांचा आहे. ज्या आपल्या ग्रुपमध्ये जपल्या जातात त्याचा विचार केला जातो की नाही बाबा असं नाही असं करायचं, पण समोरच्या टीममध्ये याचा विचार केला जात नाही. तर डीपीच्या या बोलण्याशी तुम्ही किती सहमत आहात हे कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.